ठाण्यातून महायुतीकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के यांची ही पहिली प्रतिक्रिया आपण पाहत होतात। आणखी एक महत्त्वाची बातमी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळ यांच्या भेटीला गेलेले आहेत। काल गिरीश महाजनांनी भेट घेतल्यानंतर आज बावनकुळे भुजबळांच्या भेटीला गेलेत। नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात भुजबळांशी ते चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते। त्याच संदर्भातली चर्चा जी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। नाशिकच्या जागेसंदर्भात भुजबळांशी ते चर्चा करणार आहेत। काल महाजनांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली होती। नाशिकच्या जागेवर महायुतीचा उमेदवार कोण हे अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं नाही। आजच्या दिवसामध्ये उमेदवाराची घोषणा जी आहे ती होऊ शकते अशी माहिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। काल गिरीश महाजनांनी भुजबळांची भेट घेतली आणि आज चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते आज छगन भुजबळ यांची भेट घेत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहताय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चंदन, नाशिकमध्ये उमेदवार कोण? छगन भुजबळांचं नाव सुद्धा खूप चर्चेमध्ये होतं। दिल्लीमधून त्याच्या नावाची शिफारस झालेली होती अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली होती आणि आता काल महाजनांनी भुजबळांची भेट घेतली, आज बावनकुळे भेट घेत आहेत। ऋषाली, खरं तर नाशिकच्या जागेचा तिढा जो आहे तो पुढच्या काही वेळात सुटण्याची शक्यता आहे। आज दुपारपर्यंत नाशिकचा महायुतीचा उमेदवार घोषित केला जाईल असं एक चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे। मात्र एकूणच उमेदवार घोषित झाल्यानंतर सुद्धा महायुतीसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे गेल्या महिन्याभराचा हा जो मोठा गॅप पडलेला आहे। महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ बाजे जे आहेत ते या ठिकाणी प्रचारात खूप पुढे निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे महिन्याभराचा हा गॅप भरून काढण्याची एक मोठी जबाबदारी जी आहे ती आता या सगळ्या भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर असणार आहे आणि त्यामुळेच कोणीही आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज राहू नये। प्रत्येकानं पूर्ण ताकदीनं मैदानात उतरावं, प्रचारात आपण आघाडी घ्यावी या दृष्टीनं छगन भुजबळ यांची भेट घेण्याचं काम जे आहे ते भाजप नेत्यांकडून कालपासून सातत्यानं सुरू आहे। भारती पवार असतील, गिरीश महाजन असतील यांनी काल छगन भुजबळ यांची भेट घेतली होती आणि आता बावनकुळे देखील भुजबळांना भेटायला निघालेले आहेत। त्याच्यामुळे महायुतीचा जो कोणी उमेदवार जाहीर होईल त्याची घोषणा झाल्यानंतर एक दिलानं एका ताकदीनं सगळ्या नेत्यांनी मैदानात उतरवण्यासाठी आणि एकूणच प्रचारात आता पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी भाजपचे सगळे नेते भुजबळांची भेट घेत आहेत। अर्थात हे सगळं जरी होत असलं तरी आता उमेदवार नेमका कोण घोषित होतो आणि तो घोषित झाल्यानंतर त्याच्या नेमक्या काय प्रतिक्रिया महायुतीत आपल्याला बघायला मिळतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। कारण दिनकर पाटील यांनी उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं आहे। नक्कीच धन्यवाद चंदन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नाशिकमधली दृश्य आपण पाहताय। काल महाजनांनी भुजबळांची भेट घेतलेली होती आणि आता बावनकुळे हे भुजबळ यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हे चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं। दुपारच्या नंतर हे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आणि आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की नाशिकचा उमेदवार जो आहे तो आज जाहीर होणार आहे आणि आज उमेदवार जाहीर करावाच लागणार आहे कारण उद्या नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे।